नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्मार्ट स्पीक या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत हाऊ टू मेक प्लुरल ऑफ सिंग्युलर नाउन। हाऊ टू मेक म्हणजे काय? बनवणे। आपण बनवायला शिकणार आहेत। काय बनवायला शिकणार आहेत? हाऊ टू मेक प्लुरल शिकणार आहेत। प्लुरल कोणाचं प्लुरल बनवायचं बघा, प्लुरल ऑफ सिंग्युलर नाउन। आपण या व्हिडिओ मध्ये काय शिकणार आहेत? सिंग्युलर नाउनचं प्लुरल कसं बनवायचं। तर आपण बघा नाउन या पार्ट मध्ये बघितलं होतं, नाउनचे टाइप्स केले, सिंग्युलर नाउन आणि प्लुरल नाउन। जर तुम्हाला माहित नसेल ते काय तर तो तुम्ही पहिले व्हिडिओ बघून घ्या, नाहीतर चला आपण एक क्विकली त्याचं रिवाइज करू की काय असतं सिंग्युलर नाउन। व्हॉट इज सिंग्युलर नाउन? सिंग्युलर नाउन म्हणजे काय बघा, सिंगल म्हणजे किती? एक। मग बघा अ नाउन दॅट इंडिकेट म्हणजे काय? दाखवणे, दर्शवणे, नाही का? म्हणजे असं नाव जे दाखवतं, काय दाखवतं? नाउन दॅट इंडिकेट वन पर्सन, एका व्यक्तीला दाखवतं, ऑर वन थिंग, म्हणजे असं नाव की जे आपल्याला एक पर्सनला दाखवतं किंवा एका थिंगला दाखवतं। एक्झाम्पल बघा, तिथे आपण काय घेणार? इथे एक्झाम्पल मँगो, पेन, हे झालं एक्झाम्पल। पुढे बघा प्लुरल नाउन मग बघा, जर सिंग्युलर नाउन एक व्यक्तीला दाखवत असेल तर प्लुरल म्हणजे काय? नाउन दॅट इंडिकेट म्हणजे दर्शवणे, दाखवणे। काय दाखवणे? इंडिकेट मोर दॅन वन पर्सन, मोर दॅन वन म्हणजे एकापेक्षा जास्त, मोर दॅन वन पर्सन ऑर थिंग, मोर दॅन वन पर्सन ऑर वन थिंग इज कॉल्ड प्लुरल नाउन। प्लुरल नाउन म्हणजे काय? एकापेक्षा जास्तला जर दाखवत असेल तर प्लुरल, सिंगल म्हणजे एकाला दाखवत असेल तर काय म्हणतो आपण त्याला? सिंग्युलर। मग बघा मँगोचं काय होणार? प्लुरल मँगोज। पेनचं काय होणार? पेन्स। म्हणजे आपण हे सिंग्युलरचं काय बनवलं? प्लुरल बनवलं। कशाने बनवलं बघा? त्याला एस लावून बनवलं। तर बघा हे जे आपण हे सिंग्युलर आहे त्याचं जेव्हा प्लुरल बनवतो ह्याचे काय रूल्स असतात आणि ते रूल्स आपण या लेसन मध्ये कव्हर करणार आहोत। तर बघा आपण वन बाय सर्व रूल्स आपण बघूया, त्याचे काय रूल्स असतात। तर जनरली तर तुम्हाला माहिती आहे की आपण सिंग्युलरचं प्लुरल कसं करतो, तर त्याला येस लावतो, त्याला डायरेक्टली आपण येस करतो। जसं की चीयरचं डायरेक्टली आपण चीयर्स करतो। फॅन्सचा आपण डायरेक्टली फॅन्स करतो। पण काय रूल्स असतात, त्या रूल्सने आपण सिंग्युलरचं प्लुरल बनवतो, सिंग्युलरचं प्लुरल। तर बघा फर्स्ट रूल आहे, व्हॉट इज फर्स्ट रूल? तर बघा नाउन आपण सिंग्युलरचं प्लुरल कसं बनवतो त्याचा फर्स्ट रूल आहे, इफ नाउन एंड्स विथ म्हणजे शेवट, जर एखाद्या नावाचा शेवट झाला कशाने बघा, इफ नाउन एंड्स विथ ch देन s देन sh x o, जर एखाद्या नावाचा एंड जर ch s sh x o ने झाला तर मग बघा आपण काय करतो, देन यूज करा। काय यूज करायचं? es। कुठे यूज करायचं? ऍट एंड ऑफ नाउन। जे नाउन असेल ना त्याच्या पुढे जर es लावलं तर सिंग्युलरचं काय बनतं? प्लुरल। मग बघा एक्झाम्पल, लेट्स टेक सम एक्झाम्पल। फर्स्टली घेऊ आपण ch ने एंड होणार आहे। तर बघा ch ने कशाचा एंड होतो? एक्झाम्पल मॅचचं काय होणार बघा? मॅच, जसं लिहायचं, पण त्याचा यूज ऍट द एंड ऑफ, जर एखाद्या नावाचा जर एंड ch ने होत असेल तर काय करायचं? देन यूज es ऍट द एंड ऑफ नाउन, त्याच्या एंडला es चा यूज करायचा। मग सिंग्युलरचं काय होतं? प्लुरल होतं। म्हणजे बघा मॅचचं काय झालं? मॅचेस। तसं बघा ब्रँचचं काय होणार? ब्रँचेस। म्हणजे याचा पण ch ने एंड झाला त्याला आपण es ऍड करणार, ब्रँचचं झालं ब्रँचेस। त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघा एक्झाम्पल, ब्रँच, देन बेंचचं काय होणार? बेंचचं होणार बेंचेस। तर बघा आपण काय रूल बघितला, ch ने एंड झाला तर es करायचं। पुढे बघा s ने एंड झाला तरी पण काय करायचं? तर es लावायचं। मग एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल काय असेल याचं? ग्लास। मग s ने जर एंड झाला तर काय करणार आपण? काय ऍड करतो? es। तर ग्लासचं होणार ग्लासेस, ग्लासचं होणार ग्लास। जर मास असेल तर काय होणार? मासचं होणार मासेस। बघा ग्लासचं झालं मग ग्लासेस, मासचं झालं मासेस। देन बघा क्लास,
क्लासचं होणार क्लासेस, काय होतं क्लासेस एक्सेट्रा. तर असेच काय एक्झाम्पल येतं. पुढे बघा एस एच, जर नावाचा जर एस एच ने जर एंड झाला तर काय यूज करायचं, ईएसच करतो इथे पण बघा. जसं की एक्झाम्पल क्रश, क्रशचं काय होणार क्रशेस. देन विश, विशचं काय होणार विशेष, नाही का. बघा जर एखाद्या नावाचा जर एंड एस एच ने झाला तरी पण आपण त्याला ईएस ऍड करतो एक्सेट्रा. जसं की कॅश, कॅशचं होईल कॅशेस. देन बघा जर एक्स ने जर एंड झाला किंवा ओ ने झाला, तर ओ ने झालं तर बघा एक्झाम्पल काय आहे, पोटॅटो, पोटॅटो ओ ने एंड होतो बघा, तर पोटॅटोचं काय होणार पोटॅटोज, पोटॅटोज. पुढे बघा टोमॅटो, टोमॅटो, टोमॅटोचं काय होणार टोमॅटोज, टोमॅटोचं काय होणार टोमॅटोज. पुढे बघा गो, गोचं होणार गोज, गोचं काय होतं गोज. म्हणजे बघा एंड जर आपला ओ ने झाला मँगो, MAGO, बघा ओ ने एंड झाला तर काय ऍड करायचं मँगोज, ईएस ऍड करायचं. पुढे बघा एक्स, जर एखाद्या नावाचा एक्स ने एंड झाला तरी पण ईएक्स करतो. जसं की बॉक्स, बॉक्सचं काय होणार बॉक्सेस. फॉक्स, फॉक्सचं काय होणार फॉक्सेस. म्हणजे जर एखाद्या नावाचा जर एक्स ने एंड झाला, पुढे बघा झेरॉक्स, झेरॉक्स तर काय होणार झेरॉक्सेस, तर एक्सेट्रा. जर बघा मग फर्स्ट रूल होता, तर एखाद्या नावाचा एंड CH S S S X O ने झालं तर काय ऍड करतो आपण ES ऍड करतो. बघा सेकंड रूल, हा झाला फर्स्ट रूल. सेकंड रूल बघा, इफ नाउन एंड्स विथ Y, जर एखादं नाव Y ने एंड झालं, इफ नाउन एंड्स विथ Y, एंड्स विथ Y, एखाद्या नावाचा जर Y ने एंड झाला तर काय करायचं बघा, डायरेक्टली त्या Y ला रिमूव्ह करायचं. रिमूव्ह Y अँड ऍड, Y ला काय करायचं रिमूव्ह करायचं आणि त्या Y च्या जागेवर इन्स्टेड ऑफ Y बघा IES घ्यायचं. काय घेणार IES. कुठे ऍट एंड ऑफ नाउन, त्या नाउनच्या एंडला काय घ्यायचं, एंडला काय घेणार आपण IES, Y ला रिमूव्ह करायचं आणि त्याच्या जागेवरती IES घ्यायचं. बघा एक्झाम्पल, एक्झाम्पल काय आहे फॅमिली, बघा Y ने झालं तर काय होईल फॅमिलीज, फॅमिलीचं काय होणार फॅमिलीज. बघा सॉरी, सॉरी कशाने एंड होतोय Y ने, तर काय होणार त्याचं सॉरीज. त्याच्या आपण रिमूव्ह करतो Y ला आणि Y च्या जागेवर काय घेतो IES. पुढे बघा आणखी ह्याचे एक्झाम्पल काय, स्टडी, स्टडी बघा DY आलं तर ह्याचं काय येणार स्टडीज. पुढे बघा लेडी, लेडी ह्याचं पण काय करणार लेडीज. Y ला रिमूव्ह करायचं आणि त्याच्या जागेवरती काय घेतो आपण ऍड करतो IES ला ऍड करतो. म्हणजे बघा इफ एनी नाउन एंड्स विथ Y, देन त्या Y ला काय करायचं रिमूव्ह आणि त्याच्या जागेवरती ऍड काय करणार आपण IES ला ऍड करायचं. बघा आपण काही एक्झाम्पल बघितले त्याचे. बघा नेक्स्ट रूल आहे, हा झाला सेकंड रूल. थर्ड रूल आहे, इफ, इफ ओवेल, ओवेल, ओवेल म्हणजे काय स्वर, इंग्लिश मध्ये कुठल्या इफ ओवेल कम्स बिफोर Y, जर ह्या Y च्या अगोदर जर ह्या Y च्या अगोदर जर ओवेल आला, इफ Y, इफ ओवेल कम्स बिफोर Y, Y च्या अगोदर ओवेल आला तर बघा काय करायचं, देन, देन डायरेक्टली ऍड, देन डायरेक्टली ऍड yes at end of noun. तर नाउनच्या एंडला काय करायचं डायरेक्टली एस ऍड करायचं. बघा वरती जे आपण एक्झाम्पल घेतले बघा, इथे एल आलं, इथे आर आलं, इथं डी, इकडे डी आलं. म्हणजे बघा वरती आपण जे एक्झाम्पल घेतले तिथं डी आलं, वाय आलं, म्हणजे काय आला कॉन्सोनंट आला. पण ह्यात जर वाय च्या अगोदर जर कधी ओवेल आला, ओवेल म्हणजे कुठले ओवेल बघा ए ई आय ओ यू, AIOU पैकी जर एखादा ओवेल आला तर काय करायचं डायरेक्टली यस ऍड करायचं, डायरेक्टली यस ऍड करायचं. बघा जसं की एक्झाम्पल बॉय, बघा बॉय, बघा एंड झाला वाय ने, त्याच्या अगोदर ओ आला म्हणजे ओवेल आला, तर डायरेक्टली ह्याला काय घेणार आपण यस, तर बॉयचं होतं बॉईज. देन बघा एक्झाम्पल की, बघा काय आलं वायच्या अगोदर ई आलं मग कीचं होईल कीज, कीज. पुढे बघा मंकी,
मंकी मध्ये पण काय झालं बघा, वायच्या अगोदर ई आलं तर ह्याचं काय होणार, मंकीज. मंकीज. पुढे बघा एक्झाम्पल आणखी प्ले. बघा ए वाय झालं, ए आलं वायच्या अगोदर तर ह्याला पण आपण डायरेक्टली काय लावतो, यस लावतो बघा, एक्सेट्रा. असे काय एक्झाम्पल येतं. हे झाले 3 रूल. फोर्थ रूल आहे बघा, 4 नंबरचा रूल आहे. इफ एनी नाउन एंड्स विथ, इफ नाउन एंड्स विथ, बघा एखाद्या नावाचा एंड झाला कशाने, एफ और एफ ई, देन मग काय करायचं बघा, रिमूव्ह एफ और एफ ई. एफ आणि एफ ई ला काय करायचं, रिमूव्ह, अँड ऍड पीईएस, आणि ऍड काय करायचं, पीएस. कुठे ऍड करायचं, 20 इन्स्टेड ऑफ एफ और एफ ई. जे एफ और एफ ई जे एखाद्या नावाचा एंड झाला तर त्याला रिमूव्ह करायचं आणि त्याच्या जागेवरती इन्स्टेड कुणाला ऍड करायचं, पीएस ला. बघा एक्झाम्पल, एक्झाम्पल काय येतील बघा, एक्झाम्पल थिप. बघा कशाने एंड झाला, एफ ने एंड झाला तर थिपचं काय होईल बघा, बघा थिप आहे त्याचं एफ रिमूव्ह करायचं आणि त्याच्या जागेवरती काय घ्यायचं, पीएस. तर काय होतं बघा, थिपचं थ्यूज. थिपचं झालं थ्यूज. पुढे बघा नाईफ, एफ ने एंड झाला तर त्या एफ च्या जागेवर पीएस घेतो तर काय होतं, नाईफचं नाईफ. पुढे बघा लिफ, नाईव्स, देन लिफ, एफ ला रिमूव्ह करायचं त्याच्या जागेवरती पीएस घ्यायचं तर लिफचं काय होईल, लिव्स. लिफ्टचं झालं लिव्स. पुढे बघा हाफ, HALF, हाफचा एंड झाला एफ नी त्याच्या जागेवरती व्हीएस घ्यायचं काय होईल, हाल्स. पुढे बघा नेक्स्ट एक्झाम्पल वाईफ. वाईफ एफ ला रिमूव्ह करायचं आणि त्याच्या जागेवरती व्हीएस घ्यायचं तर काय होईल, त्याच्या जागेवरती वाईफ. ओके, तर हे बघा एखाद्या नावाचा एंड जर एफ और एफ ने झाला त्याला रिमूव्ह करायचा आणि त्याच्या जागेवरती व्हीएस घ्यायचा, असे एक्सेट्रा एक्झाम्पल आहेत. तर बघा आपण आतापर्यंत 4 रूल बघितले. बघा एखाद्या नावाचा एंड जर CHSSHXO ने झाला तर त्याला रिमूव्ह करायचं, सॉरी त्याच्या एंडिंगला ES ऍड करायचं. बघा आपण काही एक्झाम्पल बघितले. देन एखाद्या नावाचा जर एंड जर वाय ने झाला तर त्या वाय ला काय करायचं, पहिले रिमूव्ह करायचं त्याच्या जागेवरती IS घ्यायचं. पुढचा रूल जर त्या वायच्या अगोदर एखादा ओवेल आला AIOU तर डायरेक्टली वाय ला रिमूव्ह करायचं नाही, डायरेक्टली ES ऍड करायचा. आणि एखाद्या नावाचा जर एंड एफ और एफ ने झाला तर त्या एफ और एफ ला रिमूव्ह करायचं आणि त्याच्या जागेवरती काय घ्यायचं, VS. बघा आता नेक्स्ट रूल आहे, हे झाले 4th रूल. बघा नेक्स्ट आहे, हे झाले 4. हा झाला 4th नंबरचा रूल. बघा रूल नंबर 5th, रूल नंबर 5 काय बघा, रूल नंबर 5, जर एखादं नाव if there is double o, if there is double o, जर एखाद्या नावामध्ये डबल ओ आलं तर मग काय करायचं बघा, then make it double e, make it double e. जर डबल ओ आलं तर त्याला काय करायचं, डबल ई. बघा एक्झाम्पल काय, टूथ. टूथ म्हणजे एक दात, त्याच्या अनेक करताना काय करायचं, डबल ओच्या जागेवरती डबल ई घ्यायचं. मग टूथचं होतं टीथ, टूथचं टीथ. पुढे बघा फूट, त्या डबल ओच्या जागेवरती डबल ई घ्यायचं तर काय होईल, त्याचं फिट. पुढे बघा गोज, तर ह्याचं काय होतं, डबल ओच्या जागेवर डबल ई घ्यायचं, त्याचं होतं गीज. तर बघा डबल ओ आलं तर डबल ई घ्यायचं. नेक्स्ट रूल आहे बघा 6 नंबरचा, काही इरेग्युलर पण होतात त्याला यस लागतच नाही, त्याला न यस लागताच त्याचं सिंग्युलरचं प्लुरल होतं. बघा एक्झाम्पल काय येतं, चाइल्ड. चाइल्डचं काय होतं, चिल्ड्रन. बघा मॅन, मॅनचं काय, मॅन्स नाही होत, ह्याचं होतं मेन. बघा वुमन, वुमन ह्याचं वुमन्स नाही होत, ह्याचं होतं उमेन. म्हणजे बघा ह्याला यस लागत नाही म्हणून हे इरेग्युलर काही एक्झाम्पल आहेत. बघा इरेग्युलर प्लुरल म्हणून आपण याला, इरेग्युलर प्लुरल येतं. बघा वुमनचं झालं वुमेन. नेक्स्ट बघा पर्सन, पर्सनचं पर्सन्स नाही होत, ह्याचं होतं पीपल. काय होणार, पीपल. पुढे बघा माऊस, माऊस, माऊसचं होतं माईस, माऊसचं होतं माईस. आणि नेक्स्ट आहे बघा ऑक्स, ऑक्सचं होतं ऑक्सेन. तर बघा अशा प्रकारे आपण हे वेगवेगळे 6 रूल्स बघितले, हाऊ टू मेक प्लुरल ऑफ सिंग्युलर नाउन. प्लुरल म्हणजे 1+ आणि सिंग्युलर म्हणजे 1. तर एकाचे अनेक कसे करायचे ते बघितलं आपण. पहिला रूल बघा, एखाद्या नावाचा जर एंड CHSSHXO झाला तर काय ऍड करायचं, ES. सेकंड बघितला, वाय ने जर एखाद्या नावाचा एंड झाला आणि त्याच्या अगोदर जर
ओवेल सॉरी कॉन्सोनंट असेल तर त्या वायला रिमूव्ह करायचं आणि त्याच्या जागेवरती आयएस ऍड करायचं. बघा देन एखाद्या नावाचा जर एंड वाय ने झाला पण त्याच्या अगोदर ओवेल आला EIOU तर डायरेक्टली येस ऍड करायचं. पुढे बघा इफ एनी नाउन एंड्स विथ एफ ऑर एफई, जर एखाद्या नाउनचा जर एफ ऑर एफई ने एंड झाला तर त्या एफ ऑर एफई ला रिमूव्ह करायचं आणि त्याच्या जागेवरती काय ऍड करायचं VS करायचं. नेक्स्ट रूल बघा जर डबल ओ आलं तर त्याला डबल ई करायचं. आणि नेक्स्ट रूल आहे काही इरेग्युलर प्लुरल घेतले आपण. इरेग्युलर प्लुरल म्हणजे इरेग्युलर जसं की चाइल्डचं चिल्ड्रन होतं, मॅनचं मेन होतं. बघा आता आहोत हाऊ टू मेक प्लुरल ऑफ सिंग्युलर नाउन. एकाचे अनेक कसे बनवायचे, सिंग्युलर नाउनचं प्लुरल मध्ये कन्वर्जन कसे करायचे याचे आपण काय रूल शिकलो. त्यातला फर्स्ट रूल होता इफ नाउन एंड्स विथ CH, SH, S, XO then add ES. If noun ends with Y then remove Y and add IES. If vowels comes before Y then directly add ES. If noun ends with F or FE then remove F or FE and add VS. नेक्स्ट रूल बघितला आपण if there is double O then make it double E. and लास्ट बघितला आपण काही इरेग्युलरची एक्झाम्पल बघितले. इरेग्युलरली आपण काही इरेग्युलर प्लुरल बनवले. तर बघा आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल दिले आहेत. हे एक्झाम्पलचे आन्सर तुम्ही कमेंट करा. बघा एक्झाम्पल कुठले आहेत. लंच, बाय, बस, ब्रश, डेमो, स्टोरी, मिस, लाईफ, पार्टी, चीप असे काही एक्झाम्पल दिले तर तुम्ही याचे आन्सर कमेंट करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.